नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आहे अशी एक गाडी जी लॉन्च झाल्यावरच तिचा वेटिंग पिरियड होता 12 महिने. की तिची एवढी फेमस झाली गाडी की तिचा वेटिंग पिरियड गेला 12 महिन्यावर आणि आता ती गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मी कुठल्या गाडीबद्दल बोलतोय हे तुम्ही गेस करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, मी आपला होस्ट मयूर बागुल. तुमचं स्वागत आहे मोटर हॉल्ट ऑटोमोटिव्ह पोर्टलवर. तर आपल्याकडे गाडी आहे आज महिंद्रा XUV700 AX7 व्हेरियंट, जो की सेकंड टॉप व्हेरियंट आहे. तर आपल्याकडे आज आहे AX7 व्हेरियंट डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट जो आहे. आणि ह्या गाडीबद्दल आपण आज बघणार आहोत की याची डिझाईन, परफॉर्मन्स, स्टायलिंग, फीचर्स काय काय आहे ह्या गाडीत. आणि गाडीबद्दल कुठलेही फीचर्स मिस करू नका. मिस न करण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर ह्या गाडीच्या फ्रंट फेशियामध्ये आपल्याला काय काय मिळतं आपण हे पहिले बघूया. तर इथे आपल्याला मिळतो महिंद्राचा न्यू लोगो. ह्या ग्रिलमध्ये आपल्याला मिळतं एक सिल्वर एक्सेंट आपल्याला मिळतात. इथे तुम्हाला फ्रंट पार्किंग सेन्सर मिळतो. ठीक आहे, इथे तुम्हाला खाली ॲडॅसचे रडार मिळतात. आणि इथे आपण येऊया तर इथे आपल्याला मिळतो सी शेप LED DRLs. इथे तुम्हाला व्हाईट क्रिस्टल LED लॅम्प्स मिळतात आणि खाली फॉग लॅम्प्स पण तुम्हाला LED व्हाईट मिळतात. आणि इथे तुम्हाला मिळतं ॲडॅसचा कॅमेरा प्लस इथे तुम्हाला रेन सेन्सिंग वायपरचे सेन्सर सुद्धा मिळतात. महिंद्रा XUV700 मध्ये तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन्स बघायला मिळतात, एक पेट्रोल एक डिझेल. पेट्रोल जे आहे तुम्हाला 2 लिटर इंजिन 2 लिटरमध्ये बघायला मिळतं, ज्यात तुम्हाला पॉवर आउटपुट मिळतो 197 bhp आणि 380 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क. हे तुम्हाला मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक दोन्हीमध्ये बघायला मिळते. इथे आपल्याकडे आहे 2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन, जे पॉवर प्रोड्यूस करतं 182 bhp आणि 440 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क. हे सुद्धा तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत बघायला मिळते. प्लस हे तुम्हाला अशी एक सुविधा दिली गेलेली आहे की इंजिनचं इन्सुलेशन जे आहे ते असं इथे ह्या प्रकारे तुम्हाला पॅक करून मिळालेलं आहे, जिथे जेणेकरून तुम्हाला डिझेल ग्रंट जो आहे, डिझेलचा ग्रंट जो आहे तो बाहेर ऐकायला मिळत नाही. डिझेल नॉईज जो आहे तो केबिनमध्ये ऐकायला मिळत नाही. पण इथे एक छोटीशी गोष्ट आहे जी कॉस्ट कटिंग केली गेली आहे. 27 लाख दिल्यानंतर पण तुम्हाला इथे हायड्रोलिक स्ट्रट्स मिळत नाही. तर साईड प्रोफाईलमध्ये आपण बघितलं तर महिंद्रा XUVची लेंथ जी आहे ती एवढी मोठी आहे. तिचे नंबर्स, विड्थ, हाईट आणि लेंथ मी तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले करतो आहे. तर आपण बघूया याची टायर साईज केवढी आहे. तर इथे तुम्हाला टायर साईज मिळतो 235/60 R18 18 इंचेसचे तुम्हाला डायमंड कट अलॉयज मिळतात. प्लस यात सेफ्टी म्हणून दिलेले आहेत तुम्हाला 4 व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक्स पूर्ण चारीच्या चारी व्हील्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत. इथे तुम्हाला सोबतच व्हील आर्चेस सुद्धा मिळतात ब्लॅक कलरमध्ये. इथे वरती आलं तर तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर्स ORVMsवर टर्न इंडिकेटर सुद्धा मिळतात. ठीक आहे, सोबतच तुम्हाला इकडे विंडो लाईनवर अशी एक सिल्वर क्रोमची गार्निशिंग बघायला मिळते. सोबतच तुम्हाला जर गाडी अनलॉक असेल तर तुम्हाला इथे प्रेस केल्यावर फ्लश डोअर हँडल सुद्धा असे बघायला मिळतात, जे असे प्रेस केल्यावर बाहेर येतात. ठीक आहे, तर इथे आपण बघूया की एक सोपेक्सची लाईन दिली गेलेली आहे, जिच्यामुळे गाडीला असा एक मस्क्युलर लुक मिळतो, म्हणजे तुम्हाला गाडी एकदम रगेट दिसते. तर आपण आता बघूया याच्या रिअर साईडला आपल्याला काय काय मिळतं. तर इथे तुम्हाला मिळतं LED टेल लॅम्प्स. इथे तुम्हाला सिक्वेन्शियल इंडिकेटर्स मिळतात. इथे रिअर विंडशील्डवर तुम्हाला डीप फॉगर सुद्धा मिळतं. इथे रिअर वायपर सुद्धा मिळतो. इथे हाय माउंटेड टेल लॅम्प सुद्धा मिळतो. इथे बूट्स ओपनिंगच्या इलेक्ट्रिक टेलगेटच्या इकडे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा मिळतो. आणि इथे एक डिसएडव्हान्टेज आहे की इथे तुम्हाला रिअर पार्किंग सेन्सर जे आहे ते 2च मिळतात, जे 4 मिळायला हवेत. तर महिंद्रा XUV700 AX7 व्हेरियंटमध्ये तुम्हाला असे प्लेंटी ऑफ फीचर्स मिळतात, जे आपण आता बघणार आहोत. तर चला बघूया. तर आपण आता आलो आहोत XUV700च्या इंटिरियर्समध्ये. तर इंटिरियर्समध्ये तुम्हाला काय असं मिळतं, मल्टी कलर तुम्हाला इंटिरियर मिळतं. इथे जी आहे लेदर फिनिश, जी सॉफ्ट टच तुम्हाला इथे मिळते, जे की एकदम प्रीमियमनेसचा फील देतो तुम्हाला. इथे वरती तुम्हाला ब्लॅक फिनिश मिळतो, जो की सॉफ्ट नाही आहे बट एक हार्ड प्लास्टिक आहे. वरती तुम्हाला सॉफ्ट फिनिश मिळते, जी सुपीक दिसते पण लेदर फिनिश सारखी दिसते, पण हे एक प्लास्टिकच आहे. सोबतच तुम्हाला इथे सेंटर कन्सोलमध्ये पियानो ब्लॅक फिनिशची तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये फिनिशिंग बघायला मिळते. प्लस हा जो डायल आहे तो इन्फोटेनमेंटचा, जिथे तुम्ही कंट्रोल करू शकता इन्फोटेनमेंट, तो डायल आहे. प्लस इथे तुम्हाला फिजिकल बटन्स दिलेले आहेत AC कंट्रोलचे. इथे तुम्हाला डुअल झोन AC मिळतो. ह्यात तुम्हाला फिजिकल कंट्रोल्स दिले गेलेले आहेत. एअरबॅगचे कंट्रोल्स आहेत, हजार्ड स्विच आहे, रिअर कॅमेराचा आहे. रिअर कॅमेरा आपण बघू तर रिअर कॅमेराची क्वालिटी जी आहे ती सफिशियंट आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता, म्हणजे क्लिअर व्ह्यू तुम्हाला दिसतो ह्यात. तर ह्यात आपण बघू की ह्याच्यात वेगवेगळे व्ह्यू आहे. हा जो आहे फिश आय व्ह्यू, हा तुम्हाला राईट अँगल
आणि लेफ्ट अँगल दोन्हीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. बाकी अजून खूप व्ह्यूज आहेत ते आपण बघूया नंतर. तर इथे तुम्हाला ड्राईव्ह मोड देतात. ड्राईव्ह मोडमध्ये तुम्हाला झिप झॅप झूम असे ड्राईव्ह मोड्स ह्या गाडीमध्ये मिळतात. यात तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टमची स्क्रीन एकदम मोठी बघायला मिळते. यात तुम्हाला ॲड्रेनॉक्स सपोर्ट दिला गेलेला आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले प्लस एलेक्सा पण तुम्हाला ह्यात मिळतं. एलेक्सामध्ये तुम्हाला खूप असे फीचर्स मिळतात जेणेकरून तुम्ही कार सनरूफ कंट्रोल करू शकता किंवा काही तुम्ही एलेक्साला ऑर्डर देऊ शकता. प्लस यात तुम्हाला कार कनेक्टचे फीचर सुद्धा मिळतात. त्यामध्ये तुम्ही जर बाहेर असाल तर गाडी ऑन करू शकतात, गाडीतला AC ऑन करू शकतात किंवा DRLs किंवा हेडलाईट्स सुद्धा ऑन करू शकतात. त्यात तुम्हाला एक स्मार्ट फिल्टरचा ऑप्शन दिला गेलेला आहे. आणि प्लस इथे स्टेअरिंगवर इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टरचे कंट्रोल्स दिले गेलेले आहेत. सोबतच आपण ह्या स्टेअरिंगवर बघितलं तर तुम्हाला लेदर व्रॅप्ड पूर्ण स्टेअरिंग बघायला मिळते. प्लस इथे तुम्हाला व्हॉल्यूम कंट्रोल्स, प्लस तुम्हाला व्हॉइस कमांड आणि इथे तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल्स बघायला मिळतात. प्लस ह्या साईडला क्रूज कंट्रोलचे कंट्रोल्स आणि ह्या साईडला इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टरचे कंट्रोल्स बघायला तुम्हाला मिळतात. इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टर तुम्हाला फुल्ली डिजिटल बघायला मिळतो. इथे तुम्हाला गिअर इंडिकेशन बघायला मिळतं, प्लस इथे स्पीड बघायला मिळते. प्लस इथे आपण जर ऑप्शन बघितले तर आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये ड्रायव्हर असिस्ट, डिस्प्ले, लेआउट, सेटिंग्समध्ये बघूया आपण आपल्याला काय काय मिळतं. सेटिंग्समध्ये ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम, AFE ऑटो रिसेट, पॅसेंजर एअरबॅग वगैरे, ड्राउझी डिटेक्शन, TPMS मध्ये तुम्हाला टायरच्या हवेसकट तुम्हाला टायरचं टेम्परेचर सुद्धा इथे बघायला मिळते. तर आपण बघूया इथे काय काय ऑप्शन बघायला मिळतं. साऊंड आहे हे आपण नंतर बघू. फर्स्ट आपण बघूया की इथे ड्रायव्हर असिस्टन्समध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर ड्रायव्हर असिस्टन्समध्ये आपल्याला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, पायलट असिस्ट, प्लस तुम्हाला हाय बीम असिस्ट. म्हणजे इथे टीजरमध्ये अगर तुम्ही बघितलं असेल तर इथे जर तुम्ही 80ची स्पीड क्रॉस केली तर ऑटो बुस्टर हेडलॅम्प्स यानी की हाय बीम हेडलॅम्प्स तुमचे ऑटोमॅटिकली चालू होऊन जातात ह्याच्यात. एवढे 27 लाख दिल्यानंतरून सुद्धा महिंद्राने इथे थोडीशी कॉस्ट कटिंग केली गेलेली आहे. तर इथे तुम्हाला इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल IRVM मिळत नाही, तर तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टेबल IRVM मिळतो. प्लस इथे व्हॅनिटी मिरर्सवर तुम्हाला सनवायझरवर तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळत नाही ड्रायव्हर साईडला, पण को ड्रायव्हर साईडला तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळतो. जर इथे जर दिला असता ड्रायव्हर साईडला तर काही प्रॉब्लेम झाला असता का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे तुम्हाला सनग्लास होल्डर मिळतो. प्लस इथे तुम्हाला SOSचं बटन, इथे लॅम्पचं बटन, यानी की तुम्ही जर दरवाजा उघडाल तर तो लॅम्प वगैरे चालू होतो, तर त्याचे बटन्स तुम्हाला इकडे दिले गेलेले आहेत. तर इथे आपल्याला 1 टच सनरूफ बघायला मिळतो, जो की खालचा फ्लॅप ओपन होतो फक्त. प्लस इथे तुम्हाला क्लोज करायला पूर्ण प्रेस करून ठेवावं लागतं, पण हे 1 टच नाही आहे बघा. तर हे असं तुम्हाला 1 टच मध्ये मिळायला पाहिजे होतं. सोबतच तुम्हाला डोअर्समध्ये इकडे असा एक प्लास्टिक बघायला मिळतो, जो की हार्ड प्लास्टिक आहे. एवढे काही खास प्लास्टिक नाही आहे, बट एक कॉस्ट कटिंग केली गेलेली आहे. इथे तुम्हाला 1 लिटरचा बॉटल ठेवायची स्पेस मिळते. प्लस इथे तुम्हाला अम्ब्रेलाची स्पेस मिळते. प्लस इथे पडल लॅम्प्स पण मिळतात. जर का तुम्ही रात्री डोअर ओपन केले आहेत गाडीचे हायवेवर, तर तुम्हाला म्हणजे मागच्या व्हेकलला विजिबिलिटी असायसाठी तुम्हाला इथे पडल लॅम्प दिले गेलेले आहेत. तर महिंद्रा XUV700 मध्ये तुम्हाला एवढे भारी फीचर्स मिळतात. इथे तुम्हाला सीट मेमरी फंक्शन मिळतं, म्हणजे तुम्हाला सीटचे कंट्रोल्स, इलेक्ट्रिक कंट्रोल्स इथे न देता, सीटच्या खाली न देता, कारण की इथे आपल्याला जर ॲडजस्ट करायचं असेल तर हात जात नाही. तर आपल्याला तेच लक्षात घेऊन महिंद्राने कंट्रोल्स आपल्याला इकडे दिलेले आहेत. तर इथे मी जर पुढे केलं तर माझी सीट बघा पुढे होते, आणि इथे मी बॅक केलं तर माझी सीट बघा मागं होते. तर आणि इथे तुम्हाला विंडोचे कंट्रोल्स दिलेले आहे, लॉक अनलॉक, आणि हे जे आहे ते मेमरी फंक्शन्स आहेत. म्हणजे जो पण ड्रायव्हर बसला असेल त्याच्या हाईटनुसार जर त्याने सीट ॲडजस्ट केली असेल तर त्यानुसारच हे इथे सीट जे मेमरी फंक्शन आहे ते दिले गेलेले आहेत. म्हणजे जो जर तो बसणार तर ते 1 दाबल्यावर त्याच पोझिशनमध्ये किंवा त्याच हाईटमध्ये सीट जी आहे ती ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होईल. तर महिंद्राने आपल्याला ह्यामध्ये 6 स्पीकर्स दिले गेलेले आहेत. तर 6 स्पीकरमध्ये आपल्याला कसा साऊंड येतो तर आपण एक म्युझिक वाजवून बघू.
ह्या प्रकारे आपण याचा साऊंड टेस्ट केला गेलेला आहे. तर नक्की सांगा तुम्ही हेडफोन्स लावले असाल तर तुम्हाला साऊंड कसा वाटला ह्या 6 स्पीकर्सचा. 6 स्पीकर आहेत तरी पण त्याचा एवढा म्हणजे एकदम स्मूथ साऊंड आहे ना की तो 12 स्पीकर्सला तोड देतोय. तर एवढा साऊंड क्वालिटी एवढी भारी आहे XUV700 ची. तर पुढे जाऊया, बघूया याचे मागचे सीट्स म्हणजे सेकंड रोचा कम्फर्ट कसा आहे. तर आपण आता बघूया याच्या रिअर सीट स्पेसमध्ये काय काय मिळतं आपल्याला. तर असे एक पुश केलरचे डोर हँडल्स असे ओपन होतात. तर मागे सुद्धा तुम्हाला असा एक मल्टी कलर बघायला मिळतो. इथे तुम्हाला सुद्धा एक बॉटल होल्डर बघायला मिळते, इथे अम्ब्रेला होल्डर बघायला मिळतो. तर इथे बॅक सीट स्पेसमध्ये तुम्हाला थाय सपोर्ट सुद्धा चांगला आहे, हेडरूम सुद्धा चांगला आहे. तर इथे तुम्हाला जर 2 जण ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला इथे रिअर आर्मरेस्ट सुद्धा मिळतो. त्या रिअर आर्मरेस्टमध्ये तुम्हाला 2 कप होल्डर्स सुद्धा बघायला मिळतात, जिथे खाली रबर फिनिश आहे, जेणेकरून तुमचा कप होल्डर किंवा वॉटर स्प्लिट होणार नाही. तर इथे अजून एक ॲडव्हान्टेज तुम्हाला दिला गेलेला आहे. इथे तुम्हाला रिअर AC वेंट सुद्धा बघायला मिळतात. प्लस इथे तुम्हाला एक मोबाईलसाठी पॉकेट सुद्धा बघायला मिळते आणि इथे चार्जिंग सॉकेट सुद्धा बघायला मिळतो. पण अजून एक चार्जिंग सॉकेट दिला गेला पाहिजे होता, कारण की इथे एक जणाला पुरणार असा एक चार्जिंग सॉकेट आहे. सीट कुशनिंगचं बघायला गेलं तर इथे तुम्हाला चांगली अशी सीट कुशनिंग, कम्फर्टेबल कुशनिंग बघायला मिळते, जिथे तुम्हाला लॉंग ड्राईव्हमध्ये सुद्धा काही अशी ताणतणाव किंवा थकावट बघायला मिळणार नाही. प्लस इथे तुम्हाला 2 पॅसेंजरसाठी फक्त हेडरेस्ट बघायला मिळतात, जे की ॲडजस्टेबल आहे. मिडल पॅसेंजरसाठी तुम्हाला फिक्स्ड हेडरेस्ट बघायला मिळतो, जो की एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर आपण बघूया आता बॅक स्पेसमध्ये कसं जायचं आणि काय काय मिळते तिकडे. तर थर्ड रोमध्ये तुम्हाला इथे AC वेंट सुद्धा बघायला मिळतात, त्याचे कंट्रोल सुद्धा बघायला मिळतात. प्लस इथे कप होल्डर सोबत तुम्हाला चार्जिंग सॉकेट सुद्धा बघायला मिळतो, जो 12 वोल्टचा आहे. इथे ह्या रिअर सीटमध्ये तुम्हाला 2 पॅसेंजर्ससाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट बघायला मिळतात. प्लस ही जी तुम्हाला सीट आहे ती लहान पोरांसाठीच तुम्हाला ऑक्युपाईड ठेवायला लागणार आहे. तर बघूया याच्या बूट स्पेसमध्ये तुम्हाला किती स्पेस बघायला मिळतो, की तुम्ही काय काय युटिलाइज करू शकतात, कसं प्रकारे युटिलाइज करू शकतात. तरी तुम्हाला नाहीच्या बरोबरच बूट स्पेस बघायला मिळतो. तुम्ही 2 सूटकेस आणि किंवा छोटे छोटे बॅगेजेस तुम्ही इथे ठेवू शकतात. हा एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे XUV700चा. 7 सीटर प्रमाणे तुम्हाला इथे छोटासा बूट स्पेस बघायला मिळतो. जर तुम्ही 5 लोक ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही ही सीट अशी फोल्ड करून तुम्ही तुमचा बूट स्पेस वाढवू शकतात, जेणेकरून तुम्ही तुमचे सूटकेस किंवा जे काही सामान असेल ते इथे ठेवू शकतात. तर आपण आता हिला चालवून बघणार आहोत की ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे गाडीचा. तर ओव्हरऑल तुम्हाला माहिती दिली की इंजिन जो आहे तो 2.2 लिटर डिझेल इंजिन आहे. प्लस आता आपण इथला चालवून बघणार आहोत. तर इनिशियल पिकअप जेव्हा मी गॅस पेडलवर पाय ठेवतोय तर इनिशियल पिकअप हिचा एवढा छान आहे. तर जो टॉर्क तिने जनरेट केला पाहिजे 440 न्यूटन, जो न्यूमेरिक टॉर्क दिलेला आहे, जो फिगर दिलेली आहे, त्याचप्रमाणे ही असं एवढा जास्त पिकअप घेते मीन्स. आणि स्टेबिलिटी एवढी गाडीची, आता मी गॅस पेडलवर पाय ठेवताच गाडी एवढी स्पीडमध्ये गेलेली आहे. तर एकदम सुपर्ब असा एक परफॉर्मन्स दिला आहे गाडीने. आपल्याकडे आता ऑटोमॅटिक वेरियंट आहे आणि आपल्याला आता क्लचचं नाही सांगू शकत, कारण की ऑटोमॅटिक वेरियंट चालवत आहे. तर मग पेडलवर पाय ठेवल्याच गाडी एवढी मस्त जाते. प्लस आपण आता ह्याचा स्टेअरिंग फिरवून बघणार आहोत. तर आपण बघणार आहोत की हिची स्टेअरिंग फीडबॅक कसं आहे. तर स्टेअरिंग फीडबॅक एकदम मस्त आहे. प्लस आता हिचा टर्निंग रेडियस चेक करतोय की टर्निंग म्हणजे छोट्याशा स्पेसमधून टर्न करू शकते का नाही. तर हे शक्य नाही एक लॉंग SUV-साठी, तरी आपण एक मोठ्या हायवेवर आहोत, अंडर कन्स्ट्रक्शन हायवेवर. तर त्यामुळे गाडी आता टर्न घेतलेला आहे. तर हिचं स्टेबिलिटी आणि ब्रेकिंग टेस्ट सुद्धा झालेली आहे. ब्रेकिंग एकदम पॉवरफुल आहे. ओव्हरऑल गाडीचा परफॉर्मन्स, स्टेबिलिटी आणि सस्पेन्शन्स एवढे चांगले आहेत की आपण गाडीला रिजेक्ट करूच नाही शकत. ओव्हरऑल गाडी अशी एवढी पूर्ण भरलेल्या फीचर्स सकट आहे. प्लस काय काय तुम्हाला आहेत असे छोटे छोटे गोष्टी जे नाही पटणार. तर मित्रांनो, हा होता आपला XUV700 AX7 ऑल व्हील ड्राईव्ह डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंटचा रिव्ह्यू. तर ह्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला काय काय फीचर्स मिस आउट झाले तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. आणि ह्या गाडीचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून असे जास्त व्हिडिओ बघायसाठी मोटर हॉल्ट चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्लस छोटे शॉर्ट्ससाठी तुम्ही मोटर हॉल्ट किंवा मोटर क्रुझर ह्या इंस्टाग्राम हँडलला सुद्धा फॉलो करा.